कसं निवडलं पीक, काय केलं भरघोस उत्पादनासाठी. प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी, आता ते सर्वांना समजतील. त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात. काळी माती निळ पाणी हिरव शिवार. माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत. माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुनील 90.4 ग्रीन FM आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी कृषीभूषण तात्यासाहेब रामचंद्र नागाव पाटील आपल्या संघ बोलण्यासाठी आहेत. गाव त्यांचं खटाव आहे आणि त्यांचा सोयाबीन मधील चांगला अनुभव आहे. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने ते सोयाबीन पीक व्यवस्थापन करतात हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार सर. सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना तुमचा परिचय करून द्या. मी कृषीभूषण शेतकरी तात्यासाहेब रामचंद्र नागावे पाटील खटाव, पलूस तालुका, जिल्हा सांगली इथून बोलत आहे. सर्वांना माझा नमस्कार सर. ओके सर. पाटील साहेब, आपली शेती किती आहे आणि सध्या शेतामध्ये या वर्षीचं पिकांचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे? कोणकोणती पिके घेणार आहात? 5 एकर शेती आहे टोटल. बर. आणि आईच्या नावावर 2 असे टोटल 7 एकर जमीन आहे. 4 एकर ऊस आहे, 3 एकर सोयाबीन करत आहे. त्यातले 1.5 एकर आता पाणी जसं मिळेल, पाण्याचा जसा सोर्स होईल त्या पद्धतीने 1.5 एकर सोयाबीनची टोकणी आता केलेली आहे. 1.5 एकर सोयाबीनची टोकणी पाऊस बघून करायचा निर्णय घेणार आहे, कारण पाऊस का असेल तर टोकायचं नियोजन, नाही तर थांबायचा विषय आहे. ओके साहेब. पाटील साहेब, तुम्ही आता 1.5 एकर जे सोयाबीन टोकणी केलेली आहे ते सोयाबीन म्हणजे खरीपातलं सोयाबीन आहे का उन्हाळी सोयाबीन मध्ये आपण जे पाणी देऊन करताय त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे? आता पावसाळी सोयाबीनच म्हणायचं आपलं, फक्त जून महिन्यातच केले. उन्हाळी सोयाबीन ते पहिला फेब्रुवारी महिन्यात करतात, पण आता ही पावसाळी सोयाबीन आहे. आपलं पावसाळी सोयाबीन कसं आहे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या आसपास निघून जाते ना. त्यामुळे आता ही सरासरी जे आता ही हंगाम खरीप चालू आहे, या खरीप हंगामाचं सोयाबीन हे पीक सर्वत्र घेतले जाते आमच्या नदीकाठच्या क्षेत्रात सगळ्या. बर. पाटील साहेब, नदीकाठच्या क्षेत्रामध्ये सोयाबीन चांगल्या पद्धतीने केलं जातं. आता आपण जे 1.5 एकर लावलेलं आहे कोणते वाण तुम्ही वापरलेलं आहे या वेळेला? राहुरी विद्यापीठाचं KDS 753 ही व्हरायटी आहे, किमिया म्हणून. देशमुख साहेबांनी संशोधन केलेलं आहे. राहुरी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी 3 व्हरायट्या केलेल्या आहेत, 726, 753 आणि 992. त्यात 753 चांगली आहे, जे 95 ते 100 दिवसात निघणारी जात आहे आणि उत्पादनाला चांगली आहे आणि तांबेरा रोग प्रतिकार शक्ती आहे त्यामध्ये. त्यामुळे हे वाण आम्हाला चांगला वाटला. गेली 4-5 वर्ष झाले, 5-6 वर्ष झाले हेच वाण करतोय. त्यामुळे उत्पादन चांगलं आहे. सरासरी 20 क्विंटलच्या आसपास आवरेज आतापर्यंत घेतलं याचं. आणि ह्याच्या अगोदर 726 घेतलं तर त्याचं एकरी 20 ते 26 क्विंटल पर्यंत 2 वर्ष घेतलेलं. त्यानंतर त्यात यजोमुलक आल्यामुळे ती व्हरायटी कॅन्सल केली आणि आम्ही 753 घ्यायला सुरुवात केली. आणि ह्याचं सरासरी 19 ते 20 क्विंटल उत्पादन आहे त्यामुळे आम्ही एकरी. त्यामुळे हेच व्हरायटीला, आणि कोणी जर शेतकऱ्यांनी, कुठल्या शेतकऱ्यांना आम्हाला विचारलं तर ही 753 ची शिफारस करतो. कारण विद्यापीठाची व्हरायटी आतापर्यंतच्या आजपर्यंत झालेल्या गोष्टी, कुठलीही विद्यापीठाची व्हरायटी घ्या, सक्सेसफुलच झालेली आहे आजपर्यंत. त्यामुळे विद्यापीठाचीच व्हरायटी आम्ही कायम म्हणजे आत्मसात करतो. बरोबर. पाटील साहेब, या अगोदर तुम्ही म्हणाला 5 ते 6 वर्ष झालं तुम्ही हे वाण वापरताय. कोणत्या सध्या मार्केटमध्ये व्हरायटी उपलब्ध आहेत? आता जबलपूरची GS 335 आहे. परत पंजाबराव देशमुखच्या 1-2 व्हरायटी आहेत. अकोल्याच्या तुमच्या ह्याच्या मार्फत त्या 2 व्हरायटी आहेत. साहेब, आता जर बघितला तर जूनचा 15 उलटला, काही म्हणाले की पाऊस लांबणार आहे. जर पाऊस कधीपर्यंत झाला आणि कधीपर्यंत आपलं म्हणजे मेजर ऑफ टार्गेट असू शकते की सोयाबीन या दिवसापर्यंत चालू शकतंय? 1 वर्ष आम्ही जुलै महिन्यात सोयाबीन केलं. बर. त्या वर्षी बी चांगलं 13 ते 14 क्विंटल अवरेज पडलं होतं. त्याच्यानुसार अंदाज असा आहे की जून महिन्यात जरी केलं सोयाबीन तर KDS 753 केलं तर चालते, 992 केलं तर. ज्या व्हरायट्या कमी दिवस खात्यात, म्हणजे दिवस कमी, त्या व्हरायट्या करणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी कसं आहे, जर सोयाबीनच्या जुलै महिन्यात जो करणार आहे त्या 1-2 व्हरायटी आहेत, त्या जवळजवळ 90 दिवसाच्या आत निघतात, त्या व्हरायट्या केल्या तर फायद्याच्या आहेत. कारण दिवस कमी गावते, पुढे आपल्याला पुढचं पिकाचं ऊसाचं पीक जे घेणार आहेत शेतकरी त्यांच्यासाठी ते फायद्याचं. जे ऊस पीक घेणार नाही, गहू करणार आहे, हरभरा करणार आहे, त्यासाठी मग आपलं 992 केलं तर काही अडचण नाही, किंवा 753 केलं तर काही अडचण. ओके. साधारण लावल्यानंतर किती दिवस कालावधी आहे सोयाबीन निघण्याचा? ज्या त्या व्हरायटीनुसार राहते सर. आता जे कसं आहे, KDS 726 जी व्हरायटी आहे ती 110 ते 120 दिवसात निघते. KDS 753 आहे किमिया म्हणून, ती 95 ते 100 ते 105 दिवसात निघते. 992
95 ते 100 दिवसात निघते. आणि पंजाबराव देशमुखच्या ज्या व्हरायटी आहेत, कारण तिकडच्या भागात पाण्याचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे तिकडे व्हरायटी या 90 दिवसाच्या आतीलच आहेत बऱ्यापैकी. त्या भागातली एखादी व्हरायटी आपण केली तर ते बी आपल्यासाठी फायदेशीर होईल. ते बी फायदेशीर होते. कारण कमी दिवस आपल्याला पुढे जर पीक ऊसाचं घ्यायचं असेल तर कमी दिवसाची व्हरायटी केली तर फायदेशीर होईल. बर. पाटील साहेब, सोयाबीन लावत असताना सगळ्यात महत्वाचा आता प्रश्न आहे, जमिनीची पूर्व मशागत चांगल्या पद्धतीने करून घेणं गरजेचं आहे. पूर्व मशागत कशा पद्धतीने करून घ्यावी असं आपणास वाटते? कसं आहे सर, यंत्रणा ज्याची त्याची तयार. स्वतःचं वाहन असलं तर डबल पलटी मारून घ्यावी. स्वतःचं वाहन नसेल तर स्वतः जर मेहनत दुसऱ्याकडे करायची झाली तर सिंगल पलटी, खुरोट, रोटर आणि सरी सोडून घेणे हे म्हणजे बेड पद्धतीनं सरी सोडणे आणि त्याच्यावर सोयाबीन टोकणे. आणि पूर्व मशागत झाल्यानंतर सरी सोडायच्या अगोदर सिंगल सुपर फॉस्फेट एकरात 3 पोते आणि 10 किलो गंधक आणि एक अर्धा पोतं पोटॅश यूज करता तर सोयाबीनसाठी फायदेशीर आहे. तेलवर्गीय पिकासनी गंधक फार फायदेशीर ठरतं. आणि सिंगल सुपर फॉस्फेटची गरज असते सोयाबीनसाठी चांगल्या पद्धतीने. त्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट आणि गंधक ही मात्रा कंपल्सरी शेतकऱ्यांनी द्यावी, ही आमची किंवा विद्यापीठाचं देशमुख साहेबांसुद्धा हेच मत आहे. ओके. साहेब, सोयाबीन लावण्या अगोदर पूर्व मशागत गरजेची आहे. कोणतंही पीक घेतलं तर जर बघितलं तर शेणखताची मात्रा योग्य त्या प्रमाणात गेली पाहिजे. सोयाबीन लावण्या अगोदर किंवा 1-2 वर्षाच्या अगोदरी सुद्धा सोयाबीनला कशा पद्धतीनं शेणखताची गरज आहे आणि एकरी किती डबे शेणखत घालावे? एकरी आता शेणखत सध्या जनावरांची उपलब्ध आमच्या नदीकडच्या भागात काय झाले, महापुराच्या भयानक जनावर पूर्णपणे कमी झालेले आहेत. आणि आता शेणखत उपलब्ध करून घेणे म्हणजे आता शेणखत आता पहिल्यासारखं शेणखत मिळत नाही. म्हणजे शेणखताचे अन्न महागाई ह्या दराप्रमाणे शेतकऱ्यांनी परवडत नाही. त्याची आर्थिक अडचण किंवा ज्याची कुवत आहे चांगली त्यांनी एकरी कमीत कमी 7 ते 10 टेलर शेणखत टाकावं. त्याचा ते बेनिफिट तुम्हाला 2 पिकांनी सोयाबीन आणि ऊसाला मिळून जाईल. कारण सोयाबीन काढल्यानंतर ऊस करणार आहे ना आपण, त्यासाठी या दोन्ही पिकासाठी फायद्याचं आहे. बरोबर. पण जरी शेणखत अवेलेबल नसेल तर डेंच्या ताग हे जरी केलं तरी चालते सर. जर मोठं पीक आपण वार्षिक साहेब घेणार असेल, ऊस असू द्या, केळी बाग असू द्या, त्याला अगोदरच्या छोट्या पिकाची बेवड चांगली असते म्हणतात. ऊसासाठी सोयाबीनची बेवड कशा पद्धतीने काम करते? सोयाबीन कसं आहे, सोयाबीन आपणाला द्विदल असल्यामुळे आपल्याला त्याचा एक फायदा आणि ऊस हा एक दल. आणि रानाची फेरपलट ही एक गोष्ट होती, त्यातून एक फायदा. तिसरा फायदा म्हणजे सोयाबीनच्या गाठी, नत्राच्या गाठी जमिनीत सेंद्रिय स्वरूपाच्या असतात. ते नत्र सेंद्रिय स्वरूपाचे नत्र ऊसासाठी अवेलेबल होऊन जाते. ही तिसरी गोष्ट आहे. आणि जे सोयाबीनचा पालापाचोळा असतो ते सगळ्यात जास्त फास्ट कुजतो. त्यामुळे शेतीला सेंद्रिय कर बी चांगला मिळतो. ह्या अशा 2-3 गोष्टी सोयाबीनच्या फायद्याच्या आहेत. त्यामुळे ऊसासाठी द्विदल केल्यानंतर एकदल ऊस घेतल्यानंतर त्याचा फायदा बेनिफिट चांगला मिळतो. म्हणजे सोयाबीनचा बेवड हा चांगला आहे. सोयाबीनचा बेवड चांगला सर. बरं. आता तुम्ही जे टोकन पद्धतीने 1.5 एकर सोयाबीन लावलेला आहे, ते कशा पद्धतीने, अंतर किती आहे आणि तुमचं एकरी बियाणं किती किलो गेलं? 5 फूट सरी आहे. 5 फूट सरीवर 2 ठिकाणी टोकन केले 7 इंचावर. आणि कारण पुढे मी त्याचं करण्याचं कारण एक आहे सर, की मला पुन्हा सोयाबीन नंतर ऊसाचं पीक घ्यायचं आहे. ऊसाचं पीक घेण्यासाठी मी 5 फूट सरी सोडलेली आहे. कारण जे कारखान्याचं मार्गदर्शन करणारे जाधव साहेब सांगतात की पुढे मजुराची टंचाई असेल, मिशनच्या द्वारे ऊस सोडायचा झाला तर कमीत कमी 5 फूट सरी असावी. बरोबर. त्यासाठी आम्ही दोन्ही गोष्टीचा विचार करून, पुढचा विचार करून, परत पावसाळा लागतो त्यामुळे आपल्याला मेहनत करता येत नाही, त्या टायमाला सरी सोडता येत नाही. आताच आपण 5 बाय 7 इंचावर सोयाबीन 5 फुटी सरीवर 2 ठिकाणी टोकन करून 7 इंचावर टोकन पद्धतीने असं 2 बाजूला टोकन करून घेतो. ओके. पाटील साहेब, आता तुम्ही म्हणालात की सोयाबीन झाल्यानंतर तुम्ही ऊसाची निवड करणार आहे. ऊस मध्ये आणि आंतरपीक म्हणून सोयाबीन असं जर यंत्रणा केली तर ती सक्सेस होऊ शकते का? होऊ शकते की. बरेच शेतकरी कशा पद्धतीने वापर करतात? फक्त एक त्यामध्ये कसं आहे, आता मजुराची टंचाई. आता तुम्हाला पहिला तो मुद्दा सांगितला, कारण आता शेतीसाठी बी मजूर अवेलेबल नाही. सोयाबीनला 2 तणनाशक, पहिला 1 तणनाशक मारता येते, दुसऱ्यांदा 1 तणनाशक मारता येते, असे 2 तणनाशकाची फवारणी करायला येतात. आणि जी दुसऱ्यांदा सोयाबीन मध्ये आपण दुसरं 25 दिवसांत तणनाशक ते 28 दिवसापर्यंत मारणार आहे, ते ऊस केल्यानंतर ती मारता येत नाही. त्यामुळं कसं आहे, भांगलन करणे, मजूर त्या टायमाला पावसाळ्यात कितपत मिळतात कितपत नाही, ह्याचा नुकसान न होणे ह्यासाठी एक पीक एकच करणं असं वैयक्तिक माझं तर मत आहे, की जे सोयाबीन करणार ते सोयाबीनच करायचं आणि त्यांनी ऊस करायचं त्यांनी स्पेशल ऊसच करायचं. कारण आता जे सगळं यांत्रिकरण म्हणा, परत जर नवीन नवीन सिलेक्टिव्ह तणनाशक आले ते वापरावे, ते यावे, जेवढं मजुराचा खर्च कमी करता येईल
तेवढा खर्च कमी करून आपली शेती केली तर फायद्यात ठरते. मजुराचा तुटवडा बघूनच करणं गरजेचं आहे. पुढे आपल्याला काय भासवणार आहे ह्या गोष्टीवरच आपलं पुढे भवितव्य आहे. कारण आता युवा वर्ग आणि युवा महिला शेतीत अवेलेबलच नाहीत. अजून जे आपले 40-45 वर्ष वया गटातल्या जे महिला आणि पुरुष आहेत तेच अजून शेतीत अवेलेबल आहेत. त्यांचे ज्या टायमाला आणि 10 वर्षानं काय नुकसानच आहे आपल्या शेतकऱ्यांचं, त्याच्या अगोदरच आपण ते आपणाला आत्मसात करण्यासाठी आपण शेतीचं त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, काय नाही, काय करता येईल, त्यासाठी एक पीक आणि काय असेल ते तणनाशक, दुसरं पीक दुसरं तणनाशक, ह्या वेगवेगळे तणनाशक, एकदलमध्ये वेगळी तणनाशक, द्विदलमध्ये वेगळी तणनाशक असतात. त्यामुळे आपण एकच पीक घेणार आहे, ते एकच पिकाचा सगळा फॉर्म्युला तयार करायचा, तणनाशक ते सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीनुसार आपण वापरात करायची. ऊसावा केला, ऊसात जे लागणारे तणनाशक आहेत त्याचा वापर ऊसासाठी करायचा. एका शेतकऱ्यावर किंवा एका रोजगारावर मजुरावरती शेती व्यवस्थित हँडल होऊ शकते परत. पाटील साहेब, सोयाबीन लावल्यानंतर कोणत्या रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो आणि त्या रोगापासून जपलं पाहिजे? ऑगस्ट मध्ये तांबेरा बुरशी, दुसरी गोष्ट म्हणजे खोडकीड. पहिल्यांदा ज्या टायमाला आपण सोयाबीन टोकन करतो त्या टायमाला लगेच खोडकीड लागते, एक 10-12 दिवसानं. खोडकीडचा एक प्रादुर्भाव जास्त असतो. परत ऑगस्ट मध्ये पावसाळा जरा जास्त कमी जास्त, हवामान जरा आर्द्रता जास्त वाढली तर त्या टायमाला जास्त ही झाली तर बुरशी वाढते. त्या टायमाला तांबेरा ज्या टायमाला शेतात झालं तर सोयाबीन पूर्ण नष्ट होते. आणि लष्करी आळी, हे 3 गोष्टीपासून आपण सोयाबीनचं जास्त लक्ष ठेवून सोयाबीनवर काम केलं पाहिजे. लष्करी आळी असू द्या, तांबेरा असू द्या, या येण्याची कारणे काय असू शकतात आणि त्याच्यावर उपाय काय? लष्करी आळीवर बाजारात भरपूर कीटकनाशक आहेत, कंट्रोल होऊ शकते. लष्करी आळी जर ज्या टायमाला येते त्या टायमाला कसं असते, एक झाड किंवा 10 झाडं एका टायमालाच पूर्ण आळी त्या झाडांच्यावर एका टायमालाच अटॅक करतात आणि पूर्ण झाडाची पानं खाऊन टाकतात आणि ती झाडं पूर्ण जाळीविरी दिसतात. म्हणजे फक्त जाळीच ठेवतात, त्या ज्या पानाच्या शिरा आहेत तेवढ्या शिराच तुम्हाला दिसणार. मग आपण ज्या टायमाला बांधावरनं सोयाबीन आता तर उंच आलेलं असते त्या टायमाला बांधावरनं जर फिरत असेल तर आपल्याला एकदम कुठेतरी वाळलेलं झाड दिसलं किंवा पूर्ण जाळीचं झाड दिसलं तर आपण शेतकऱ्यांनी तिथे जाऊन स्वतः पाहणी करायची. त्या टायमाला तिथे तुम्हाला लष्करी आळी दिसेल. लष्करी आळी दिसली की तुम्हाला एक कीटकनाशक बाजारात आहेत, त्या जे कीटकनाशक चांगले आहेत सिलेक्ट म्हणजे चांगल्या कंपनीची फवारणी केल्यानंतर ते लष्करी आळी कव्हर होऊन जाते. आणि तांबेऱ्याचं कसं आहे, सुरुवातीला प्रत्येक पौर्णिमेच्या ह्याला म्हणजे जर ज्या टायमाला पाऊस ऑगस्ट मध्ये ज्या टायमाला बुरशी येते म्हणजे बुरशीचं जास्त प्रादुर्भाव असतो, हवामानात जास्त आर्द्रता वाढलेली असते, पाऊस असतो, खाली वलावा असतो, त्या टायमाला ज्या टायमाला आपण फवारणी करणार आहे त्या टायमाला आपण बुरशीनाशक एक फवारणी M-25 सारखे हे जे घ्यावी. म्हणजे 1-2 बुरशीनाशकाच्या फवारण्या ज्या टायमाला आपण कीटकनाशक देणार आहे त्याच्याबरोबर 1-2 आपल्याला तांबेरा विहिरीतच ह्या व्हरायटी आहेत पण एखादी बुरशीनाशकाची फवारणी केलेली फायद्याची. म्हणजे बुरशीनाशक घेतलेलं फायद्याचं होतंय. पण ही तांबेरा विहिरीतच आहेत. ह्या 3 व्हरायटी तुम्हाला मग 753, 726 आणि 992 ह्या तांबेरा विहिरीतच व्हरायटी आहेत. पण एक हलकाचा हात बुरशीनाशकासाठी M-25 चा घ्यावा, फायद्याचा आहे. आणि दुसरी जी GS 335 आहे किंवा दुसऱ्या ज्या व्हरायटी आहेत त्यांना कंपल्सरी 2 ते 3 बुरशीनाशकाचे हात व्हायला पाहिजेत. आणि खोडकिडीसाठी कोराजिन सारखं औषध फवारलं सुरुवातीला एक मी स्वतः काय करतो 13 ते 15 दिवसाच्या खोडकिडीसाठी 30 मिली कोराजिन 100 लिटर पाणी एवढं फवारणी करतो. बरोबर, ओके. त्यामुळे खोडकीड येत नाही. खोडकीड आल्यानंतर शेतकऱ्याचं 15% लॉस आहे. मग जर त्यातून जरी आलं तर 1-2% आलं तर ते काय कंपल्सरी काय रोगराईला कोण थांबवू शकत नाही. निसर्गापुढे कोणाचं काय चालू शकत नाही. पण आपला जेवढा हातात प्रयत्न आहे तेवढा आपण कंपल्सरी केलं पाहिजे. बरोबर. पाटील साहेब, सोयाबीन मध्ये कशा पद्धतीनं तण नियंत्रण करायचं? सोयाबीन पहिला सुरुवातीला कसं आहे, ज्या टायमाला आपण सोयाबीनचे टोकन करतो, आता आमचं कसं आहे बेड पद्धतीने टोकन करतो. टोकन पाणी देऊन टोकन पद्धत केल्यानंतर आम्ही गोल हे औषध त्याच्यावर फवारून घेतो पूर्ण ह्याच्यावर जमिनीवर. फक्त सोयाबीन उगवतं, इतर पिकं तणनाशक म्हणजे एकदल असू द्या, द्विदल मध्ये काय बऱ्याच वनस्पती आहेत त्यातल्या मरणार. फक्त सोयाबीनच्या ज्या रेल म्हणजे त्याच्यासारखे डाळवर्गीय तेच तेवढे उगवणार. दुसरी तणनाशकं सगळी येणार नाहीत. बिया त्यांच्या कमकुवत करायचं, त्यात जे औषध घटक आहे त्यानुसार ते कंपनीचं मारल्यानंतर ते फायद्याच पडते सर. बरोबर. आता तुम्ही एकर सोयाबीन लावलेलं आहे आणि बघितलं तर आता सध्या पाऊस नाही, मात्र पाण्याचं नियोजनच आहे. पाण्याचं नियोजन त्याचा कशा पद्धतीने केलं? आता कसं आहे, पाणी जेव्हा पहिल्यांदा पाणी एकदा पाजून घेतलं त्यानंतर आम्ही टोकून घेतलं. आता फीज प्रोग्राम चालू आहे, 6 तास लाईट आली. आता ही निसर्गापुढे काय
कोणच काय करू शकत नाही. सरकार बरोबर. पण नाही, शेतकरी पण नाही, कोणच काही करू शकणार नाही. हम्म. जसं आले तसं सगळ्यांनी सहकार्य करत चाललेच पाहिजे. 100%. एकमेकाला सरकारला बी आपली साथ पाहिजे आणि आपणाला बी सरकारची साथ पाहिजे. होय. अशा पद्धतीने आता कसं आहे, निसर्गावर सगळं अवलंबून आहे. हम्म, हम्म, सरकार वारंवार सांगत आहे तुम्ही पेरण्या करू नका, टोकन करू नका. हम्म. फक्त आमचा भाग नदीकडचा आहे असल्यामुळं थोडंसं जमीन अगोदर आमच्या भागातली कसं शेती आमची कमी असल्यामुळे आम्ही तेवढं पाणी भिजून जाते म्हणून आम्ही तेवढं टोकन केले. बरोबर. साहेब, आता मला एक सांगा की तुम्ही फुल टाइम शेती व्यवसायातच आहात का आणि तुमचा कोणता व्यवसाय आहे आणि का घरच्यांचं सहकार्य कशा पद्धतीने शेतीला राखतं? माझं फुल टाइम शेतीच आहे, वर्किंग. हम्म. मजूर महिला वर्ग असले तर आमची मंडळी शेती महिलांच्या कसे काय ते करून घेणे, तिच्याकडे भांगलन बिंगलन खुरपणे ते तिचं काम असतं. मजुराकडून आपण जे शेतीला लागणार आहे ते औषध म्हणजे जे जमिनीत जे लागणार आहे खत विस्थापने हे आणि पाणी व्यवस्थापन स्वतः आपण बघतो. हे सगळं आपण मजुरांच्याकडं थोडंफार आपण असे दोन्ही ह्याच्यावर तंत्रावर आपण शेती करतो. ओके. तर शेवटचा प्रश्न, सोयाबीन खरीप हंगामातील पिवळं सोनं म्हणून ओळखलं जातं आणि पिवळं सोनं जर चांगल्या पद्धतीने आलं तर शेतकऱ्याचं वर्षभर त्याचं उत्पादन चांगलं येतं, त्याचं कुटुंब चांगल्या पद्धतीने चालू शकतं. तुमचा अनुभव सोयाबीन मधील खूप मोठा आहे. तुम्ही शेतकरी बंधूंना काय सांगाल, सोयाबीन कसं फायदेशीर आहे? सोयाबीन सोनं म्हटला तुम्ही, त्यात चांगलीच गोष्ट आहे, कारण सोन्यासारखंच पीक आहे ते. 100 दिवसाचं सोयाबीन पीक आहे. 100 दिवसात जो लक्ष देऊन मन लावून शेती सोयाबीनकडे जो दर 10 दिवसानं सोयाबीनच्या प्लॉटवर जाणे, सोयाबीन पाहणी करणे, जो शेतकरी करेल त्या 100 दिवसात त्याच्या त्या व्हरायटीत काय बदल झालाय, काय करायला पाहिजे हे दर 10 दिवसाला आपल्याला शेतात गेल्यानंतर कळत. जो पाहणी करून सोयाबीन करेल त्याचं सोनंच होणार आहे. कारण सोयाबीन ही दुय्यम असल्यामुळं सोयाबीननं आपल्याला शेतीत नत्र देऊन जाणार आहे. सोयाबीन सेंद्रिय कर्ब देऊन जाणार आहे. सोयाबीन पुढच्या हंगामासाठी दुसऱ्या ऊसाच्या पिकासाठी चांगलं सोनंच म्हणलं जाणार आहे. कारण त्याच्यानुसार आपलं पुढं आपण घडणार आहे, पुढं आपल्याला त्याच्याबद्दल फायदा होणार आहे. आणि मी माझं प्रत्येक वर्षी माझं सोयाबीन हे पीक असते, कारण मला सोयाबीनची फार आवड आहे. आणि आतापर्यंत मी जी घडलो, माझे मुलं जी घडली, ते माझं कुटुंब घडलं, माझं कुटुंब चांगलं झालं, हे सोयाबीनच्या ह्याच्यावरच झालं. त्यामुळे मी तुमचा आभार मानतो, सर्व शेतकऱ्यांचा सुद्धा आभार मानतो. शेतकऱ्यांनी पीक सोयाबीनचं हमखास घ्यावं, शेतीसाठी फार फायदेशीर आहे. शेतीचा फेरपालट चांगला होतो आणि सोयाबीन शेतीत बदलच करत राहावा, ऊस करत राहू नये, एवढीच माझी विनंती आहे. तर शेतकरी बंधूंनो, हे होते खटाव गावचे कृषीभूषण तात्यासाहेब रामचंद्र पाटील नागावे, ज्यांच्याकडून आपण आज सोयाबीन पीक व्यवस्थापन एक इत्यंभूत चांगली माहिती घेतलेली आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 8807 72 947. आपणास काय शेतकरी बंधूंनो मार्गदर्शन हवं असेल तर या नंबरवरती कॉल करू शकता. शेतकरी बंधूंनो, आता वेळ झालेली इथंच थांबण्याची. उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. कसं निवडलं पीक, काय केलं भरघोस उत्पादनासाठी, प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी, आता ते सर्वांना समजतील. त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात. काळी माती निळ पाणी हिरव शिवार. माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत. माझं शिवार @ग्रीन FM 90.4. माझं शिवार